माय माऊली नमस्कार. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. श्री काशीखंड कथासार उत्तरार्थ अभिवाचन करत आहे. अध्याय 47. कद्रू विनता यांची पैज. खरखोलक कथा. श्री गणेशाय नमः. अगस्तीने कार्तिकेला प्रश्न केला, कुमारा, खगोलक आणि विनता आदित्य कसे निर्माण झाले? तर कुमार म्हणाला, मुनिवर्य, कश्यपाला 13 स्त्रिया होत्या. त्यांनी चतुर्विध जीवसृष्टी स्थिरचर जगत उत्पन्न केले. त्या स्त्रियांमध्ये कद्रू आणि विनता दोघी सख्या बहिणी असूनही एकमेकीचा फार द्वेष करायचे. त्याने 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यामुळे कश्यप प्रसन्न झाला. दोघींनी त्यांच्याकडून पुत्रप्राप्तीचे वरदान प्राप्त केले. कद्रूने शेष, वासुकी, तक्षक, कालिया अशा 1000 भयंकर विषारी सर्पांना जन्म दिला. विनताने 2 अंडे पसरवली. ती कश्यपाला म्हणाली, तुम्ही कद्रूला सहस्त्रपुत्र दिलेत, पण मला मात्र 2च पुत्र होणार. हे कसे? माझ्यामध्ये काय कमतरता दिसली म्हणून तुम्ही मला अल्पसंतुष्ट ठेवतात? कश्यपाने तिची समजूत काढली. तो म्हणाला, विनते, तुला 2 पुत्र होणार म्हणून नाराज होऊ नको. ते तुझे दोन्ही पुत्र महासमर्थ व पराक्रमी असतील. त्यांच्या विनते, तुला 2 पुत्र होणार म्हणून नाराज होऊ नको. हे दोन्ही पुत्र महासमर्थ पराक्रमी असतील. त्यांच्या पुढे कद्रूच्या 1000 पुत्रांचेही काही चालणार नाही. ते इंद्रादी देवतांनाही आटोपणार नाहीत. ते विष्णूला अजिंक्य ठरतील. त्यामुळे तुला 1000 वर्षे वाट पाहावी लागणार आहे. कद्रू सहस्त्रपुत्रांसमवेत सुखाने बागडत असे. ते पण विनतेचा झळफळाट होईल. कद्रूला 1000 पुत्र, मला मात्र 2च. ते 1000 वर्षांनी जन्म होणार. या विचारांनी ती अस्वस्थ व्हायची. अशी 500 वर्षे लोटली. पुत्रांना पाहण्यासाठी असुसलेल्या विनतेला धीर घेना तिने एक कंड फोडलं. त्यातून अर्धवट वाढ झालेला आरक्त वर्ण बालक बाहेर आला. तो महाबलवान होता, पण त्याला पंखच नव्हते. त्याला विनतेचा राग आला. त्याने तिला शाप दिला, तुझ्या आतताईपणामुळे मी अपंग अवस्थेत जन्माला आलो. या प्रमादामुळे तुला दास्य करावे लागेल. विनतेचा हा पुत्र म्हणजेच अरुण. आईवर रागवून तो काशीत चालला. त्याने मणिकर्णिके स्नान केले. तेथे काही शिवलिंगाची स्थापना करून तो तपश्चर्येत बसला. त्याने निराहार राहून 5000 वर्ष उत्कटतेने शिवाराधना केली. त्या तपसाधनेने तो इतका तप्त झाला की त्याच्या नाकावाटे अग्नीच्या ज्वाला निघू लागल्या. त्याची तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाला. तो अरुणाने स्थापन केलेल्या लिंगातून बाहेर प्रकट झाला. त्याने अरुणाच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. म्हणाला, वत्सा, तुझ्या आराधना पाहून मी संतुष्ट झालो. मी माझ्या स्वरूपाची शोभा असलेले दिव्य प्रभा तुला देत आहे. मी तुला आणखी काय वर देऊ? अरुणाने भक्तिभावाने शिवस्तुती केली व म्हणाला, देवा, तुम्हाला 2 पंख दे. शिवाने तथास्तु असा आशीर्वाद दिला. तेव्हा पुढे म्हणाला, अरुणा, वत्सा, मी तुझा अजूनही काही देऊ इच्छितो. सूर्य हा तुझा बंधू. त्याचा रथ एकच चाकी आहे. मी तुला त्याचा सारथी करीत आहे. तू वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना वंद्य होशील. तुझा उदय झाल्याशिवाय गायत्री मंत्राची माळ कुणालाही मिळणार नाही. तू स्थापन केलेले माझे लिंग अरुणेश्वर नावाने प्रख्यात होईल. शिवकृपेने अरुण सूर्यरथाचे सारथ्य करू लागला. विनतेने दुसरे अंडे फोडले नाही. कश्यपाने सांगितल्याप्रमाणे 1000 वर्षे पूर्ण झाल्यावर त्या अंड्यातून महातपस्वी, महातेजस्वी, महाप्रतापी गरुड बाहेर आला. एके दिवशी कद्रू आणि विनता सहज बोलत बसल्या होत्या. तेव्हा कद्रूने विनतेला विचारले, आकाशातून जाणारा तो सूर्यरथ पाहिलास का? त्याला जुंपलेले काळे घोडे की पांढरे? विनता म्हणाली, सूर्याचे तेज येथूनही असह्य होते. मग त्या भयंकर उष्ण सूर्यापाशी जाऊन त्याच्या रथाचे घोडे कोणत्या वर्णाचे ते कोण पाहणार? कद्रू म्हणाली, तुझा ज्येष्ठ पुत्र सूर्याचा सारथी, तू त्याला विचार. विनता म्हणाली, तू जन्मताच माझ्यावर रागून काशीला गेला. त्यानंतर त्याची भेट झाली नाही. मग त्याला कसे विचारणार? कद्रू म्हणाली, तू म्हणाने तेथे जा आणि पहा, मग आपण पैज लावू. सूर्यमंडळात जायचे तरी कसे? विनतेला मोठा प्रश्न पडला. मग काशीस आले. तिने मणिकर्णिके स्नान केले. विश्वनाथाची पूजा केली. तिने विनतादित्याचे दर्शन घेतले. तेथेच प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने तिच्या सन्मुख प्रगट होऊन वर मागण्यास सांगितले. ती म्हणाली, देवा, मला पुत्राने शाप दिला आहे. तो मला बाधू नये. मला सूर्यमंडळात जाता यावे म्हणून अरुणाची भेट होईल. शंकर म्हणाला, तू कश्यपाचे वचन मोडलेस म्हणून पुत्रशाप खोटा होणार नाही. तुला दास्यत्व करावेच लागेल, पण त्याचा अवधी कमी असेल. तुझा पुत्र गरुड हा तुझी दास्यत्वातून मुक्तता करेल. तो महापराक्रमी होईल. तो सर्पाचा वैरी होईल. तो ब्रह्मांडात भराऱ्या मारेल. तो देवांना अजिंक्य होईल. तो विष्णूचे वाहन म्हणून प्रसिद्ध होईल.
त्याची कीर्ती चिरंतन राहील. तुला सूर्यमंडळात जाता येईल. विनता समाधानाने घरी परतली. तेवढ्या तरुणाचे आगमन झाले. त्याने तिला नमस्कार केला व म्हणाला, माते मला क्षमा कर. मला अष्टप्रहर सूर्याचा रथ चालवावा लागतो, म्हणून मनात असूनही मी तुझ्या भेटीस येऊ शकत नाही. तुला पाहून मला समाधान वाटले. आता मला निरोप दे. विनतेने त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. म्हणाली, अरुणा, कद्रूची आणि माझे पैज लागणार आहे. सूर्याच्या रथाचे घोडे काळे आहेत का पांढरे, हा पैजेचा मुद्दा. मी तिला काय सांगू? अरुण म्हणा, तू तिला सूर्यरथाचे पांढरे घोडे आहेत असे सांग. मग तो सूर्यरथाचे सारथे करण्यासाठी त्वरेने निघून गेला. काही दिवसांनी कद्रू विनतेकडे गेली. क्षमकुशल विचारण झाल्यावर कद्रूने विषयाला हात घातला. ती म्हणाली, विनते, अरुण येथे येऊन गेला ना, तू त्याला सूर्याच्या रथाचे घोडे कोणत्या वर्णाचे ते विचारलेस का? विनता म्हणाले, हो, ते पांढरे. कद्रू हट्टी होती. ती म्हणाली, हे कसे शक्य? ते घोडे कृष्णवर्ण. विनतेला राग आला. ती म्हणाली, कद्रू माझा पुत्र अरुण माझ्याशी खोटे बोलला असे तुला म्हणायचे आहे की काय? मग शब्दाने शब्द वाढून वाद चांगलाच रंगला. कद्रू म्हणाले, भांडणाला अर्थ नाही. आपण पैज लावू, ते घोडे पांढरे असतील तर मी तुझे दास्यत्व करेल. माझे म्हणणे खरे ठरले तर तुला माझे दास्यत्व करायला लागेल. तुला मंजूर आहे का? विनतेने तिचे अट मान्य केले. कद्रू आपल्या घरी गेली. ती आपल्या पुत्रांना म्हणाली, सूर्यरथाचे अश्व कोणत्या रथाचे वर्णाचे? त्यांनी श्वेतवर्ण असे उत्तर देताच कद्रूला रडू आले. तिने त्यांना पैजेचा वृत्तांत सांगितला. ते म्हणाले, आई, आम्हाला न विचारता तू हे काय केले? आता तुला विनतेची दासी व्हावी लागेल. तेव्हा कद्रू द्वेषाने म्हणाली, तुम्ही माझ्या पोटी व्यर्थ जन्म घेतलात. तुम्ही काहीही करा, वाटल्यास त्यांना दंश करा, मग ते घोडे काळे झालेच पाहिजे. सर्पाने कद्रूचे कसे बसे सांत्वन केले. ते तिला म्हणाले, आई, चिंता करू नको, आम्ही तुला विनतेचे दास्यत्व करू देणार नाही. मग पद्मवंत पिठारे 2 कद्रूपुत्र काशीच गेले. त्यांनी मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाचे पूजन केले. त्यांनी खगोल्क आदित्यापाशी बसून तपश्चर्या आरंभली. पूजन केले. त्यांनी त्याची तीव्र अनुष्ठान पाहून शंकर प्रगट झाला. त्याने दोघांना वर मागण्यास सांगितले. ते म्हणाले, महादेवा, तू आम्हाला सूर्यरथाचे अश्व कृष्णवर्ण करण्याचे सामर्थ्य दे. शिव म्हणाला, मी तुम्हाला कार्यासाठी तसे वरदान देतो, पण सूर्याच्या संतापाने तुमचे पंख पाय नष्ट होतील. शिवाने त्याचे खगोल्क असे नामकरण केले. पद्मवंत पिठार स्वगृही परतले. त्याने कद्रूला सर्व वृत्तांत सांगितला. मग त्यांनी सूर्यमंडळास जाऊन रवी रथाच्या अश्वांचा दंश केला. त्यांच्या भयंकर विषामुळे ते अश्व काळे पडले. त्यांनी घरी येऊन मातेला कार्यसिद्धी झाल्याचे सांगितले. कद्रूने त्या दोघांचे कौतुक केले. तिने विनतेला बोलावून घेतले. म्हणाली, माझे म्हणणे खरे ठरले. सूर्यरथाचे घोडे काळेच आहेत. आता तू माझी दासी होते. ऐकून विनता असंभ्रमात पडली. ती त्वरेने सूर्यमंडळात गेली. सूर्याचे घोडे काळे आहेत ते पाहून तिला मोठा धक्का बसला. तिने अरुणाला विचारले, तू तर घोडे पांढरे असे सांगितले, मग हे काळे कसे झाले? अरुणाने तिला कद्रूपुत्राचे कपट सांगितले. तेव्हा आता आपल्याला कद्रूचे दास्यत्व करावे लागणार, म्हणून ती फार दुःखी झाली. दुःखी झाली. अरुणाने सर्व प्रकार सूर्याला सांगितला. तेव्हा त्याने अश्वाच्या अंगातील सर्व विष शोषून घेतले. ते पुन्हा शुभ्र झाले, पण जहाल विषाच्या प्रभावाने त्याच्या कानांना मात्र निळेपणा राहिला, म्हणून त्यांना शामकर्ण अश्व असे नाव पडले. कद्रूच्या पुत्राने विनतेला फसवले. आपल्या रथाच्या अश्वांना प्राणांतिक वेदना दिल्या, म्हणून सूर्य रागवला. पूर्वी सर्पांना पंख होते, अनेक पाय होते, ते त्याने छेडून टाकले. त्यांनी कपटीपणामध्ये पोटी धरला, म्हणून त्याने सर्पांना शापाने कायमचा पोटशूळ दिला. अवयवहीन झालेले ते सर्व कद्रूपुत्र दुःखाने आक्रोश करू लागले. सूर्याने विनतेला आपल्या घरी नेले. तिला अमूल्य वस्त्र अलंकार दिले. तिचे उत्तम आदरातिथ्य केले. विनता सूर्याला म्हणाली, या सर्पांचे दुःख मला पाहवत नाही, मी त्यांना भूलोकी नेते. सूर्य म्हणाला, माते, तू यांना घेऊन जा. सावत्र असलीस तरी तूही यांची माताच आहे. याच्यावर तुझी पूर्वीसारखी ममता असू दे. तुला दास्यत्व करायला लागणार, हा तुझा कर्मभोग आहे. पण तू काळजी करू नकोस. तुझा पुत्र गरुड नागांचा बंदोबस्त करील. अमृत आणून तुझी दास्यत्वातून सुटका करील. आपल्या पुत्रांचा पुरुषार्थ ऐकून विनतेला फार प्रसन्न वाटले. सूर्याने अरुणाचा निरोप घेऊन ती भूलोकी निघाली. संज्ञा ही सूर्याची पत्नी, दक्षांची कन्या, विनतेची सख्खी बहीण. तिने विनतेकडून सर्व वृत्त जाणून घेतले. तिला सूर्यभवनातच राहण्याचा आग्रह केला. तेव्हा विनता म्हणाली, मी येथे राहिले तर अधर्माचा दोष लागेल, सत्वहानी होईल, देव आणि ऋषी मला हसतील. त्यापेक्षा कद्रूचे दास्यत्व केलेले बरे. विनता स्वगृही परतली. कद्रूने चिमणी हास्य करून विचारले, काय ग, सूर्यरथाचे अश्व पाहिलेस? ते कसे होते, काळे की पांढरे? विनता उद्वेगाने म्हणाली, कद्रू, मी पाहिले तेव्हा ते काळेच दिसले. मी पैज हरले. ते ऐकून कद्रूला आनंदाच्या पोकळ्या फुटल्या.
विनता तिची दाशी झाली त्या अपमानाने. चिंतेने ती फारच क्रुद्ध झाली. पंखाने पाय नसलेले कद्रुपुत्र पृथ्वीवर सरपटू लागले. आपल्या मातेच्या कपटाबद्दल त्यांनाही अशा प्रकारे फार मोठी किंमत मोजावी लागली. या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.